नमस्कार शेतकरी बंधूंनो, 89 मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 22 जुलै 2026 आज सोलापूर बाजार समितीमध्ये 170 गाड्याची आवक आहे। शेतकरी मित्रांनो, यंदा केंद्र सरकारनं नाफेड आणि NCFच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। त्यापैकी आता या दोन्ही संस्थांनी प्रत्येकी 1 लाखाचं उद्दिष्ट ठेवलं असून त्यांनी आता दोघांनी मिळून 35,000 मेट्रिक टनचा अवघा कांदा खरेदी केलेला आहे। अर्थात जर केंद्र सरकारनं हमीभाव वाढवला, यामध्ये किमान 2200 रुपयेपर्यंत जर वाढ केली तर नक्कीच खुल्या बाजारातील किमती आणखी वाढणार आहेत। मात्र सध्या तरी त्यांच्याकडून कुठलीही अशी प्रक्रिया चालू नाही। काल महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठा, त्यामध्ये कोल्हापूरमध्ये आवक होती 3779 क्विंटल, त्या ठिकाणी सरासरी भाव 1700 रुपये मिळालेला आहे। मुंबईला 8693 क्विंटल आवक होती, त्या ठिकाणी 2050 रुपये भाव मिळालेला आहे। पुण्याला 9353 क्विंटल इतकी आवक होती, त्या ठिकाणी 1800 रुपये दर भेटलेला आहे। लासलगावला 10894 क्विंटल इतकी आवक होती, त्या ठिकाणी 2151 रुपये सरासरी भाव मिळालेला आहे। सोलापूरला आवक होती 17282 क्विंटल, त्या ठिकाणी 1800 रुपये असा सरासरी भाव मिळालेला आहे। आज देखील सोलापूर बाजार समितीमध्ये 1 नंबर कांद्याला भाव हा 2500 ते 3500 रुपये असे काही वक्कल, किरकोळ वक्कल जे 4-5 गोण्याचे आहेत ते 3100 ते 3500 रुपये असे घालवलेले आहेत। अन्यथा 1 नंबर कांदा हा 2500 ते 3000 असा गेलेला आहे, तर 2 नंबर कांदा हा 2100 ते 2400 रुपये असा गेलेला आहे, तर गोल्टागुल्टी 100 रुपयापासून ते 2000 पर्यंत गेलेली आहे। नमस्कार।